मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता की मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करेन, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याला कर्जमुक्त जर केलं नाही तर या विदर्भातले शेतकरी घेऊन ट्रॅक्टर भरून आम्ही मुंबईला देवेंद्रजीच्या घरी जाऊ की आमच्या शेतकऱ्याला आपण शब्द दिला होता आम्हाला कर्जमुक्त करा. या नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे का नाही. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी किंवा त्याच्यासाठी तारीख जाहीर केली का, त्याच्यावरती काय काम चालू आहे याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना जशी 1500 रुपये प्रत्येक बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये न चुकता प्रत्येक महिन्याला जसं सरकार पाठवत आहे, तसं शेतकऱ्यांचा प्रश्न कधी सुटणार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही. शेतकरी कर्जमाफीला अजितदादांचा विरोध आहे का. त्यांनी सरळपणे सांगितलं होते की माझ्या भाषणात तुम्ही कधी ऐकलं का किंवा कर्जमाफीबद्दल तुम्ही कधी ऐकलं का, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध असल्याचं अशी माहिती सूत्रांनी सांगितली आहे. हे खरं तर जेव्हा बहुमताने सरकार सत्तेत आलं तेव्हा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन या नेत्यांनी दिलं होतं, पण निवडणुकीनंतर यावरती कोणतेही उत्तर मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव सध्या चिंतेत दिसत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे का नाही हा सुद्धा सवाल उठत आहे. पण याबद्दल भाजपचे नेते मात्र सावध भूमिका घेत आहे की कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं त्यांचे म्हणणं आहे. याबद्दल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा कर्जमाफीबद्दल बोलले आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच आहे, अजून सरसकट कर्जमाफी द्यावी, भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. निश्चित सकारात्मक भूमिका घेईल असे शेतकऱ्यांना त्यांनी सांगितले आहे. सत्तेवर बसवलेले 2008 मध्ये केंद्र सरकारने 60,000 कोटीची कर्जमाफी केली होती. राज्यात फडणवीस सरकारने 2017 मध्ये, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 50,000ची प्रोत्साहन म्हणून माफी सुद्धा दिली होती. हे आश्वासन पाळावे असे सुद्धा त्यांचे म्हणणं आहे. लाडक्या बहिणींना जसे न चुकता प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये सरकार पाठवत आहे, तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न सोडवावे हे असे सांगण्यात आलं आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी जालन्यातल्या काही शेतकऱ्यांनी सुद्धा इथे केली आहे. 1 फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबद्दल काय निर्णय होईल हे आता आपल्याला लवकरच कळणार आहे. पण काही शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण पुढील व्हिडिओत पाहून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. विदर्भातले संपूर्ण शेतकरी घेऊन ट्रॅक्टर घेऊन आम्ही मुंबईला जाऊ आणि त्यांना निवेदन देऊ की तुम्ही बाबा रे देवेंद्रजी, तुम्ही शब्द दिला होता, आपण शब्द दिला होता की शेतकऱ्याला आम्ही कर्जमुक्त करू, पण तो आज 2 महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला, आपण कर्जमुक्त केलं नाही. दुसरीकडे शेतकऱ्याच्या घरी बँकेवाले तळागाला उडाले की जबरदस्तीने कर्ज भरणा करून घेऊन आले. म्हणून तुमच्या दारी तुम्ही जर येत्या लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर विदर्भातले सर्व शेतकरी ट्रॅक्टरमध्ये घेऊन आम्ही मुंबईला देवेंद्रजीच्या घरी जाऊ आणि त्यांना तिथं निवेदन देऊ की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्ज माफी करा, की आपण घोषणा केली होती. आम्ही नव्हती केली घोषणा, आपण विदर्भातले मुख्यमंत्री आहात, आम्ही विदर्भातले आहोत. आणि विदर्भातला शेतकरी जर मुंबईला निवेदन द्यायला तुम्हाला ज्या दिवशी येईल त्या दिवसासारखी दुर्दैवी घटना कोणतीच राहणार नाही. विदर्भातला आपण मुख्यमंत्री आणि विदर्भातलं जर आंदोलन मुंबईच्या सारख्या ठिकाणी होईल, विदर्भातला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जर मुंबईला जाईल तर याच्यावरती दुःख घटना कोणतीच नाही. देवेंद्रजी, आपण शब्द दिला, आपण शब्द पाळा आणि आमच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. त्यासाठी आज धरणे आंदोलन आहे. आज धरणे आंदोलन आहे विदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन करू. आणि आपण जर शांततेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केल्यावर आपण